गांधाचं झाड आहे मित्रांनो, हे बघा गांधाचं झाड. अरे मम्मी गाईस गाईस आता आहो आले ते, बघू आता काय घेऊन आले ते मम्मी सुद्धा जावा. बघा मित्रांनो आता मला हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आता मी आले ते शेतात पाणी लावायला. हे बघा किती पसीना टपकतात, म्हणजे घामे घामे झालेला आहे चेहऱ्यावर. हे काय मी तोंड धुवून नाही आलेलं आहे मित्रांनो, खरं सांगू तर. आता बघा हे बघा मुलगी काय करते, हे पण आली आहे माझ्यासोबत उन्हात, ना टोपी ना काय ना काय. हे बघा काय करते. आणि हे बघा मित्रांनो हे आपले मका आहे, मकाचा रान आहे. आणि ह्याच्यात आता मला पाणी लावायचे, दारी धरायचे मित्रांनो. आणि आहो गेले ते बेणं दाबायसाठी, राहिलेलं बेणं दाबायचे, म्हणजे ऊसाचं बेणं लागण करायला. घरी नाही आहे आहो, तर आहो पाणी चालू करून मला दिले ते की तू मका भिजवून घे. हे बघा मका एकदम सुखायला लागले ते मित्रांनो, त्यामुळे आहो म्हणले ते की मक्यामध्ये पाणी लावून घे आणि जसं तुला जुळेल तसं तू कर. तर इकडे बघा हे वापा आहे ना, हे जसं मुली करते ना तसंच हे माती, ते असं नाही भेटू अजून, हां मागं वळ, असं मित्रांनो. हेच आता मी जे दारी दिली होती गेले आठवड्यात, ह्याच्यात मी पाणी लावलेलं होते. तर तेच आता वापा मी तुमत आहे. हे वापेत मला पाणी घ्यायचे, म्हणजे हे वापा जे तुम्हाला दिसतंय हे वापेत असं 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 पाणी घ्यायचे. त्यामुळे इथं आता आलेलं आहे मित्रांनो. खरंच खूप ऊन लागते ते. आता दुपारचे 2 वाजलेलं आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला पटकन तुंबून घेऊ आणि पाणी पुढं म्हणजे काय म्हणतात त्याला, वापामध्ये पाणी लावूया. तर असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. काय ऊन लागतंय मित्रांनो, मरणाचं ऊन लागतंय मित्रांनो. गेल्या वारी मी मकाच्या दारी धरलेलं होते, मक्यात पाणी लावलेलं होते. आज पण मीच मक्यामध्ये पाणी लावते मित्रांनो, कारण की आहो नाही आहे ते घरी. तर जे दार दिली होती तेच तुंबते, म्हणजे बंद करते. परत हेच वापानी पाणी घ्यायचे मक्यात. तर फायनली मित्रांनो वाफेमध्ये पाणी लावलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते कसं काय पाणी येते, एकच नंबर येते मित्रांनो, खरंच खूप भारी. असं दारी मी पहिल्यांदाच देते, म्हणजे ह्याच्या आधी पण शेतात काम केलेलं होते, पण दारी कधीच नव्हती मी धरत मित्रांनो. हे बघा पाणी कसं येते.
बघा मित्रांनो कसं काय पाणी येत आहे. ह्याच्या आधी मी दारी नव्हती धरले मित्रांनो. हे दुसरे वार झाले ते माझ्या दारी द्यायचे, कारण की मी शेतात भरपूर काम केले ते, पण दारी नव्हती धरत. आणि आहो नाही आहे त्यामुळे मला दारी धरावं लागते मित्रांनो. जर आहो असते ना तर मला दारी धरायची काही गरज नव्हतं, म्हणजे शेतात पाणी लावायचे. पण आहो पण गुंतलेला आहे, दुसरे शेतात गेले ते काम करायला, त्यामुळे म्हणजे ह्या शेतात मी दारी धरायला थांबलेला आहे मित्रांनो. तर आता सध्या पाणी लावलेलं आहे. हे बघा मकामध्ये मका पार सुकलेला आहे मित्रांनो, एकदम असं झोपलेला सारखं आहे. आणि आमचे गुरांचे खायचे वांदा झालेला आहे, मुरघास ऑलरेडी संपलेला आहे. तर आता जर नाही ह्याला सांभाळणार आम्ही, ह्याला नाही बघितलं ना मकाला, तर पूर्ण जळून जाईल. आणि आमच्या गायाच्या खायच्या व्यवस्था कुठून करायचे, त्यांना खाया कुठून आणायचे, त्यामुळे म्हणजे सगळं करावं लागते मित्रांनो. आणि आता सध्या मी दारी देऊन इथंच बसणार आहे उन्हात, कारण की घरी गेलं की घरी 5 मिनटं बसणार नाही, परत वाफ भरलेला आहे, परत यावं लागते मला. त्यापेक्षा मी घरी नाही जाणार आहे, इथंच बसणार आहे. आणि इथं बघा हे लिंबाचं झाड आहे, पण इकडं इथं कचरा आहे ना, म्हणजे लय गवत आहे, त्यामुळे इकडं मी नाही बसू शकते. इथं बसणार आहे बघा, हे सर काय म्हणतात ह्याला, बांधावर, ह्याच्यात बसणार आहे मी, कारण की ऊन भरपूर आहे मित्रांनो. सध्या आता 3 वाजलेला आहे आणि व्हिडिओ काढायचे मन नव्हतं मित्रांनो, पण तुम्ही एवढं प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवावं लागते मित्रांनो. तर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्यात मित्रांनो. 2 वापा झाले ते मका भिजून, तर मला हिथं काहीतरी दिसले ते बघा, फूल दिसलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे कसं काय आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, ह्याला काय म्हणतात ते. गांधाचं झाड आहे मित्रांनो, हे बघा. आणि एवढं भारी आलेलं आहे मित्रांनो, हे बघा, एकदम फूल दिसतंय. या कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. खरंच मला खूप आवडलं गांधाचं झाड. मम्मी मित्रांनो, खरं सांगू तर आमच्या गावाला आहे ना, हे जे झाड कधीच बघायला भेटलं नाही. खूप भारी वाटते. ढेर सारा गांधाचं झाड आहे ते बघा, तिकडून पार इकडं पर्यंत आहे. आमचे मौसीच आहे, आमचे आहोच्या चुलती मौसी आहे, त्यांच्या आहे. मम्मी खरंच मित्रांनो सांगू की ह्याच्या स्मेल थोडंसं वेगळंच येतं, स्मेल. पण ह्याच्यात कसं काय बी तयार होत असेल मित्रांनो, मला माहीत नाही. मुझे खेती के बारे में ज़्यादा नॉलेज नहीं है मित्रांनो, कारण की ह्याच्या लग्नाच्या आधी मी कधीच शेतात काम नाही केलं ना, त्यामुळे मला नॉलेज एवढं नाही आहे. आणि हळूहळू आता शिकलेला आहे. तर मी शिकली मस्तपैकी. मम्मी ये असं बघा मित्रांनो, टुंग. आणि मित्रांनो इकडं हरभरा पण आहे, तर थोडंसं हरभरा खाते, लई वाढलेला आहे बघा. आमचे आहोचे मौसीचे आहे, म्हणजे सांगितलेलं आहे तुम्हाला. मम्मी खूप आंबट आहे मित्रांनो, खट्टा दिसतंय. मित्रांनो इथं आहे ना हरभरा भाजून नाही खात आहे, पण आमच्या आईकडे आहे ना भाजून खातात ते. हे जेव्हा म्हणजे वाळून गेलं, ते जेव्हा हिरवी असते ना, तेव्हा ह्याला भाजून मस्तपैकी खातात ते. ह्याला होरहा म्हणतात, होरहा मस्तपैकी. पण आता वाळून गेले तर आता नाही, उपयोगच नाही. मी खाल्ली असती मित्रांनो, पण काय झालं माहिती का, तेव्हा मला म्हणजे वाटलंच नव्हतं की एवढं लवकर ही वाळून जाईल. नाही तर मी हिरवी उपटून घेऊन केलं असतं आणि भाजून खाल्ली असती, मीठ मिरच्या लसूण पिसून मस्तपैकी. हे बघा जास्त सही आणि गवतच जास्त दिसते मित्रांनो ह्याच्यात. अरे मम्मी गाईस आता आहो आले ते, बघू आता काय घेऊन आले ते. मम्मी काय माहित नाही, पण आहो आले ते, आता दिल खुश झाले ते. तर आता सगळं पाणी आता आहो बघा, आता कसं काय मका भिजवतं ते.
आता काय माहिती परत जायचे त्यांना शेतात की नाही काय माहित नाहीये. आता आले ते बघू आता काय घेऊन आले ते. आहो आले मम्मी. ओ माय गॉड, कुठे गेलतो? अजून चाललंय हो परत जाणार आहे. काय घेऊन आलाय? पाणी. आयो थँक्यू. आहो चिक्कू. अरे बापरे मित्रांनो बघा एवढा काळजी घेतात ते बायकोच्या. खूप भारी वाटलं बघा. तांबे भरून आणले ते. खरंच मी बाटलीच नव्हती भरून आणल्या त्याच्या. नव्हती की तुला चांगली. घे की. ते चिक्कू खा दे. वाह कुठे का चिक्कू. लय ताण लागलं होतं. पाणीच नव्हती आणली. मित्रांनो उन्हाळ्याच्या टायमिंगला उन्हाळ्याच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्यायचं. जेवण नाही करायचं, पाणी प्यायचं दाबून. आणि चिक्कू पण खूप गोड आहे मित्रांनो. झालं का पाणी लावून तिकडं? दाबायचे खडे मोकट लावलं तिकडे पाणी. एकच आहे. नको मित्रांनो पाणी पिलंय आता कसं खायचं नाही का. जाऊ कोण पाणी लावून आले तर का आता ही वापा भरले का बघितलं नाही भरलं अजून. आता उलट तू दुसऱ्या वाप्या पाणी लावून मला पाणी घेऊन येतो. अयो अयो तिकडं. अयो लगेच नाही. बघा मित्रांनो एक वापा ते एक झाला होता का? मम्मी ते वापा झाल्या पुढच्या वाप्याला घेऊन ये. 2 वाप्या पाणी लावून तिकडे किती लावलं पाणी? झालं असं आता मला दाबायचं सगळं जाऊन. म्हणजे घाट झाले ते मित्रांनो बघा. मी पाणी मागवले ते आता ह्यांच्या सुद्धा जावा. बघा मित्रांनो आता मला लय लांब यावं लागेल ह्यांना. तिकडं पार जाणार आहे ते. काय कराय बेन दाबाय. आता मलाच बोलावले ते बघा उलट. दाबायला मी तो पाणी घेऊन. हा काय तुझा बेन दाबायला हा मी तो इथली दाढ देऊन पाणी घेऊन. ना ग मला येत नाही बेन दाबायला. बेन दाबाय येत असते तर मी कवच मी शिरली असती रानात. तेच तर प्रॉब्लेम आहे मित्रांनो. मला बेन दाबाय येत नाही. येतात लय स्लो स्लो एक 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 दाबत जाते. हळू 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 हळू. माझी गाडी स्लो असते बेन दाबायचे. हे बघा मित्रांनो आमचे पोरगा आले ते. कस काय आले ते कशासाठी? काय ग दादा? फुल आणलं. हा फुल माझ्यासाठी? अरे बापरे हे बघा मित्रांनो हे असं फुल आणले ते बघा मित्रांनो. आणि तिकडे मशीन चालली या कशाची मशीन? गहूची. गहूशी होय. नमस्कार केला का मित्रांनो ना? मित्रांनो नमस्कार. काय करत होतो तो? तू काय करत होता कुठं? घरी? टीव्ही बघत होतो. आणि आज काय शाळेत नाही गेला आज तू? सुट्टी या. आज सुट्टी आहे. इकडे बघून सांगायच्या. आज सुट्टी. होय हा म्हणून घरी थांबलं का तू? हा. मित्रांनो हे बघा माझ्यासाठी कस काय यांनी फुल आणले ते बघा. असं फुल आणतं ते बघा. असं फुल आणले ते माझ्यासाठी. मम्मी तुझ्यासाठी फुल आणले. थँक्यू. वेलकम. मित्रांनो मी दारा दिली. दारा देऊन दुसरे वापत पाणी लावून हे बघा खरंच मी आहोसाठी पाणी घेऊन चालले ते. बघू काय करतं ते. बेन झाला की नाही दाबून. खरंच मी पाणी चालवले मित्रांनो कारण की त्यांना पण ताण लागला असेल. आणि मी पाणी देऊन दारा देऊन आले ते. जोपर्यंत वापा भरेल तोपर्यंत मी पाणी देऊन परत महागारी जाणार आहे. आता मी रानात पोहोचलंय आणि बघते तर सगळं झाले ते बेन दाबून. थोडंसंच राहिले 3 सरी. मम्मी कस काय आहो एवढं स्पीडमध्ये बेन दाबतं ते काय सांगू. सकाळी आलते आता एवढं बघा एवढं सगळं बेन दाबून झाले ते. 3च वापर राहिलेला आहे म्हणजे 3 सरी हे बघा. आणि तिकडे येतं ते आहो दाबता दाबता. हे बघा आहो येतं ते.
आहो कस काय झालं एवढं लवकर हो? ते कंबरट गेलं ना त्यामुळे झालं. पाणी कुठून घेतलं एवढं पटपट? पाणी पण भरलंय आणि एकटं दाबले सगळं बेनं. आणि प्लस तुम्ही पाणी पण दारी पण बघत होता दुसऱ्या शेतात ऊसाच्या. मित्रांनो दुसऱ्याच्या शेतात तिकडं म्हणशील का काय हो गेल्यात दुसऱ्या बायकोकडे बघायला काहीतरी. अरे यार तुम काय बताऊ. मित्रांनो लव्ह मॅरेज केल्यानंतर थोडाफार शक असते बायकोला नवऱ्यावर. उशीर झाला तरी बायको म्हणते कुठे गेलता? मला माहिती तुमचं काहीतरी बाहेर चालू आहे. मग म्हणणारच की. खोटं बोलताय तुम्ही. मित्रांनो मी का म्हणत असते माहिती का? मला करमत नाही. जरासा जर उशीर झाला ना आहोला घरी यायला तर मला लगेच राग येते. ते काय आहो हे करत होते. या 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 झालं या. पण एवढंच राहिलं 2. तीच की तिकडे पण झालाय. मम्मी कस काय एवढं लवकर? हे आहोची पावर आहे. कॅच तिकडे पण एक पाडग भिजवून झाले. कॅच येत हम प्लेयर है, क्रिकेट प्लेयर. अरे 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 हे आमच्या मखुंचू आले ते सोबत पाणी घेऊन. अंघोळ करते काय या पाणी पित आहे? आयो आका पिऊन टाकले ते. मित्रांनो आता मी चालले ते परत मकाच्या दारी धरायला, कारण की आहो म्हणले ते तुझ्या पटकन नाही तर वापा भरून जाईल. पाणी देऊन पाणी प्यायले ते. आता आहो पाणी पिऊन आणि बाटली माघारी दिले ते. आता आम्ही परत चालले पटपट मित्रांनो, नाही तर माझ्या वापा भरून जाईन, पाणी फुटून दुसऱ्याच्या शेतात जाईन, होईल भांडण. मग आहेत का नाही शिवांश? चला मग पटकन. ऊस कापल बघा. टोपी नाही आणला काय नाही. ऊन लागते की नाही तुला? नाही वय फावडा पण. तर फायनली मित्रांनो आता माझ्या मका भिजवून झालेला आहे. लाईट पण गेलेला आहे मित्रांनो. पाण्याचं लाईट गेलेला आहे. 5 वाजता जातं ते पाण्याचं लाईट मित्रांनो. तर हे बघा सगळं मका भिजून झालेला आहे. फक्त 2 की 3 सऱ्या राहिलेला आहे. ते उद्या भिजवून घेणार आहे, कारण की उसरा आम्ही मोटार चालू केलं तर मित्रांनो. त्यामुळे म्हणजे 2 सरी की 3 सरी राहिलेला आहे. ते उद्या भिजवून घेणार आहे. तर चला हा व्हिडिओ इथं सेंड करते मित्रांनो. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. बेल आयकॉन ऑन करायला विसरू नको मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय 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 मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या आणि UP&, महाराष्ट्र कपल जोडीला सपोर्ट करायला विसरू नको. जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आणि आमच्या गुरं पण वरडतात. तर चला आता गुरांची तयारी करते मित्रांनो, कारण की भरपूर टाईम झालेला आहे. तर तुम्ही सर्वजण काळजी घ्या.